नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास याच्यातील उपघटक कथेचे अध्ययन व कथा आस्वाद याचा विचार करणार आहोत. कथा हा मौखिक आणि लिखित असा परंपरा असलेला प्राचीन साहित्य प्रकार आहे. आपला जीवनानुभव इतरांना कथन करणे हा मानवाचा स्वभाव धर्म आहे. भाषा अवगत झाल्यापासून माणूस नावाचा हा संवेदनशील प्राणी आपले विचार असतील, भावना असतील, आपल्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्याला तो सांगतो. गोष्ट ऐकण्याची म्हणजेच श्रवण करण्याची व गोष्ट सांगण्याची, कथन करण्याची आवड आपल्या प्रत्येकामध्ये असते. लहानपणी आपण आजीच्या गोष्टी ऐकत असू आणि ही जी जुनी पिढी आहे तिथून आता आपण संक्रमण जर बघितलं तर ते कार्टून या माध्यमातून जी गोष्ट आहे ती दृक श्राव्य स्वरूपामध्ये अनुभवणारी पिढी इथपर्यंत बदलत आलेली आहे. माध्यम बदललं तरी गोष्ट ऐकण्याचं कुतूहल मात्र कमी झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. म्हणजे ही जी संक्रमण अवस्था आहे ती संक्रमण अवस्था आपल्याला दिसते. तर साधारण आपण जर विचार केला तर कथेचा आस्वाद आपण घेतो, पण कोणकोणते कथेचे प्रकार आहेत तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथा कशी बदलत आली तर याचा विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला गोष्ट होती, दंतकथा होत्या, लोककथा होत्या, लोकांनी तयार केलेल्या लोककथा. लोकसाहित्यामध्ये याचा आपण विचार करतो. परीकथा होत्या, नीतिकथा होत्या, दैवतांच्या कथा होत्या, संतांच्या कथा होत्या, अद्भुत भयकथा होत्या. दंतकथा, आधुनिक कथा, त्याचप्रमाणे नवकथा आणि नंतर 1960ला जो साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाह आला त्याच्यामध्ये ग्रामीण कथा आली, दलित कथा आली, स्त्रीवादी कथा आली, नंतर समकालीन कथा आल्या. 1990च्या दरम्यान जागतिकीकरण आलं आणि जागतिकीकरणामुळे जग बदललं आणि जागतिकीकरणानंतरची कथा असे विविध कथेचे प्रकार आपल्याला अभ्यासता येतात, त्यांचा विचार करता येतो आणि हे कथेचे प्रकार सगळे कथनात्मक साहित्य म्हणून याचा आपण या ठिकाणी विचार करत असतो. कथेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या, समूहाच्या मानवी स्वभावाच्या जीवनानुभवाचं दर्शन आपल्याला घडतं. दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या विविध समस्या कथाकार आपल्या निरीक्षणातून कथा या माध्यमातून तो लिहित असतो. कथा हा प्राचीन व सर्जनशील असा साहित्य प्रकार आहे. प्राचीन पण सर्जनशील साहित्य प्रकार आहे आणि मराठी कथेला समृद्ध परंपरा लाभलेली आहे. प्राचीन काळामध्ये कथा ही मौखिक स्वरूपामध्ये होती. तुम्ही जर बघितलं लोकसाहित्यामध्ये अनेक जे प्रयोग व्हायचे त्या प्रयोगामध्ये सुद्धा कथा महत्त्वाची होती. तमाशामध्ये सुद्धा एक कथा सांगितली जायची. तर कथा ही मौखिक स्वरूपाची होती आणि मौखिक कथेत कथन करणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार बदल होत आलेले आपल्याला दिसतात. नैतिक जीवनाचा आदर्श पाठ आपल्याला कुठे मिळत होता तर या कथांमध्ये मिळत होता. रामायण असेल, महाभारत असेल किंवा पुरातन काळातले काही जे ग्रंथ आहेत या ग्रंथांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या ग्रंथांमध्ये आपल्याला नैतिक जीवनाचा आदर्श पाठ हे लोक घालून देत होते. विविध दैवतांच्या व संतांच्या कथेतून मानवाने सत्यवचनी असावे, खरं बोलावं हे कथांमधून सांगितलं जात होतं. दुसरी गोष्ट प्रामाणिक वर्तन करावं हे सुद्धा कथांमधून सांगितलं जात होतं आणि भक्तीच्या माध्यमातून विविध बघा देवाची पूजा कशी करावी याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे भक्ती रसाचं वर्णन सुद्धा कथेमध्ये होतं. आधुनिक कथा ही वास्तवाला भिडणारी कथा आहे. हरिनारायण आपटे यांचा काळ जर आपण बघितला तर त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेल्या कथांचा विचार आपल्याला करावा लागतो आणि काळ तर मोठा कठीण आला होता. या कथेचा निर्देश केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. वि स खांडेकर, नाशी फडकेंच्या लघुकथा जर बघितल्या तर अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांनी लघुकथा म्हणून लोकप्रियता जी मिळाली ती वि स खांडेकर आणि ना सी फडके यांच्या काळामध्ये. नवकथा ही मानवाच्या अंतर्मनाचा शोध घेणारी कथा आहे. नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अरविंद गोखले असतील, गंगाधर गाडगीळ असतील. अरविंद गोखलेंचा मंजुळा नावाचा कथासंग्रह अतिशय महत्त्वाचा कथासंग्रह आहे. गंगाधर गाडगिळांच्या कथा असतील, नवकथा, पु.बा. भावेंनी लिहिलेल्या कथा असतील, व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा असतील, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे या सगळ्यांच्या कथा ह्या दर्जेदार कथा आपल्याला सांगता येतात आणि वास्तव चित्रण करतात. म्हणजे जे घडतं, जे समाजामध्ये घडतं तेच घेऊन येणाऱ्या या सगळ्या कथा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण या काळामध्ये कथाकथनाने जनमानसात कथा पोहोचवणारे हे 3 लेखक जे आहेत, शंकर पाटील, द मा मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर, तर यांचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. यांनी कथाकथनातून कथा जनमानसामध्ये पोहोचवली. बाबुराव बागुल असतील, शंकर बघा बाबुराव बागुल, भास्कर चंदन शिव, गौरी देशपांडे,
त्याचप्रमाणे जी. ए. कुलकर्णींच्या कथा जर आपण बघितल्या, सखा कलाल, वपू काळे, श्रीराम गुंदेकर, उर्मिला पवार, आसाराम लोमटे, म्हणजे ही परंपरा आहे. आसाराम लोमटेंपर्यंत ही परंपरा आपल्याला नेता येते आणि आसाराम लोमटे असे दमदार कथाकारांची कथा वाचकाला जीवनानुभवाचं दर्शन करते. जीवनामध्ये काय घडतं याचं दर्शन ते जीवनाचा अनुभव घडवते आणि त्याचबरोबर आनंद पण आपल्याला मिळतो. म्हणजे साहित्याची जी प्रयोजनं आहेत, त्या प्रयोजनामधला आनंद हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आनंदानुभव पण देते. जशी ती लेखकाला आनंदानुभव मिळतो, तसा वाचकाला पण त्याचा आनंदानुभव मिळताना आपल्याला दिसतो. तर कथा ह्या कथनात्मक ललित साहित्य प्रकाराचा आस्वाद घेणं व कथेचं अध्ययन करणं यात आपल्याला फरक दिसतो. कारण कथेमध्ये आपण काय करतो, की अध्ययन करताना ज्यावेळेला म्हणजे अभ्यास करताना गुण मिळवण्यासाठी आपण कथेचा अभ्यास करतो, अध्ययन करतो आणि वाचक काय करतो, की वाचक फक्त निखळ आनंद घेण्यासाठी, निखळ आस्वाद घेण्यासाठी तो वाचत असतो. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला वेगळ्या सांगता येतील. तर विद्यार्थ्यांना कथा वाचनाची आवड जर आपल्याला निर्माण करायची असेल, तर मराठी विषयाच्या अध्यापकाचा हा महत्त्वाचा रोल असतो आणि अध्यापक विद्यार्थ्यांमध्ये कथेचं अध्ययन करत असताना त्यांच्यामध्ये आवड निर्माण करण्याचं काम करताना आपल्याला दिसतो. तर बघा की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अध्यापकांकडून कथा समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. व्याख्यान पद्धतीचा ज्यावेळेला वापर होतो, त्यावेळेला अध्यापन करत असताना अध्यापकाचं सर्वांगीण वाचन असेल, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल व्यापक, सभोवतालचं पर्यावरण असेल, यातील विविध संदर्भ उलगडून दाखवणं महत्त्वाचं असतं. सामाजिक, राजकीय, आर्थिक त्याचप्रमाणे धार्मिक परिप्रेक्ष्यातून अध्यापक कथा समजावून सांगत असतो आणि विद्यार्थ्याने ते सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याला जर विचारलं, बहुतेक विद्यार्थी काय म्हणतात, कथा समजली का? हो, असंच उत्तर सगळेजण देतात. म्हणजेच व्याख्यान पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नगण्य असतो. अध्यापक व विद्यार्थी यांच्यातील सहभाग आणि संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. अध्यापकाने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी अध्यापकाचे सुद्धा वाचन चांगले हवे. विद्यार्थ्यांना अध्यापकाने सांगणं की काय वाचावे, काय वाचू नये याचे सजग भान जे आहे, ते भान विद्यार्थ्यांना सुद्धा देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करणं हे महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर कथेचा आस्वाद घेत असताना, कथेचे अध्यापन करताना, कथेचा आस्वाद घेताना कथेविषयीचे व कथाकाराविषयीचे पूर्वग्रह सुद्धा दूर ठेवणे हे गरजेचं आहे. आपण जर ग्रामीण साहित्याचे अभ्यासक असू किंवा ग्रामीण साहित्य आपल्याला आवडत असेल आणि अभ्यासाला जर दलित साहित्य असेल किंवा दलित साहित्याचे आपण स्वीकारणारे असू आणि दलित साहित्य आपल्याला आवडत असेल, तर आपण ग्रामीण साहित्याचा पूर्वग्रह जो आहे तो सुद्धा बाजूला ठेवणं गरजेचं आहे. किंवा स्त्रीवादी साहित्य काहींना आवडतं आणि ग्रामीण साहित्य आवडत नाही, तर हा पूर्वग्रह दूर ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपल्याला शिकवणारा शिक्षक आणि जो शिकणारा विद्यार्थी आहे, हे सगळे रोल मॉडेल असतात आणि आदर्श या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी पूर्वग्रह दूर ठेवून करणं गरजेचं आहे. अध्यापक जर कथेविषयीचे व कथाकाराविषयीचे पूर्वग्रह दूर करून अध्यापन करत असेल, तर विद्यार्थ्यांना सुद्धा कथेचं चांगलं अध्ययन करता येतं. पण कथा हा महत्त्वाचा साहित्य प्रकार नाही असं आपण म्हटलं किंवा विशिष्ट प्रवाहाचीच कथा महत्त्वाची आहे, अमुकच कथाकार चांगला आहे, लेखिका दर्जेदार आहे, बाकीचे क्षुल्लक आहेत, असे सगळे दृष्टिकोन बाजूला ठेवून आपण अध्यापन केलं पाहिजे आणि आस्वादाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी सगळ्या अपायकारक आहेत. म्हणून या पूर्वग्रह टाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. अलिप्तपणे अध्यापकाने अध्यापन केलं पाहिजे आणि विद्यार्थी सुद्धा वाचनासाठी वेळ काढतात. विद्यार्थ्यांना आपण वाचन कसं करावं, काय वाचावं हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. बदलत्या काळाची ही पावलं आहेत आणि ती आपण ओळखणं गरजेचं आहे. अध्यापनामध्ये दृकश्राव्य माध्यमांचा वापर करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कथेविषयी, समग्र साहित्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करायची असेल, तर दृकश्राव्य माध्यमांचा वापर करणं. दर्जेदार साहित्य, मराठीमध्ये अतिशय दर्जेदार साहित्य आहे. कथा असतील, कादंबऱ्या असतील, पण कथेचा आपण विचार करत असताना चांगल्या ज्या कथा आहेत, त्या कथांची माहिती मग दिवाकर कृष्णांच्या कथा असतील किंवा इतर साहित्यिकांच्या कथा असतील, त्या कथा उपलब्ध करून देणं, त्या विद्यार्थ्यांना त्यांची माहिती करून देणं दर्जेदार साहित्याची, हे अध्यापकाचं काम आहे आणि विद्यार्थ्यांनीही दर्जेदार साहित्य वाचणं, त्याच्यातून आपल्या आवडीनिवडी जोपासल्या जातात आणि आपल्याला कथेविषयीची माहिती मिळत जाते. अशा
जे विद्यार्थी वाचनासाठी नेहमीच तयार असतात अशा विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्याची माहिती उपलब्ध करून देणं, पुस्तकं कुठे उपलब्ध होतील याची माहिती करणं हे अध्यापकाचं प्रधान कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं. तर कथेचं अध्ययन कसं करावं याचा विचार करत असताना बघा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, की कथेच्या पहिल्या वाचनातून कथेची सर्वसाधारण फक्त तोंडओळख होते आपल्याला. आस्वादाच्या दृष्टीने पहिलं वाचन आनंददायी असतं आणि मग पुढे काय होणार हे कुतूहल आपल्याला पहिल्या वाचनात असते. आकर्षक प्रारंभ असतो कथेचा, दर्जेदार तपशील, समर्पक शेवट असला तर आपल्याला ती कथा अतिशय मनाला भावते. कथेचं आशयसूत्र पण महत्त्वाचं आहे. कथेतील निवडक व्यक्तिरेखा असतील किंवा घटनाप्रसंग असतील ते विद्यार्थ्यांना माहिती होत जातात आणि पहिल्या वाचनामध्ये त्याला उत्सुकता लागलेली असते. पुढे काय घडणार आहे? पुढे काय? त्याने वाचलेलं नाही आणि त्याच्यामुळे तो उत्सुकतेपोटी चांगलं वाचन करत जातो. आता कथेचं जे दुसरं वाचन आहे, तर या दुसऱ्या वाचनामध्ये तो सूक्ष्मपणे तो दुसरं वाचन करत असतो आणि या दुसऱ्या वाचनामध्ये कथेचा विषय, आशय, शेवट हे पहिल्या वाचनामध्ये माहिती झाल्यामुळे पुढे काय ही उत्सुकता दुसऱ्या वाचनामध्ये नसते. कथेचे सूक्ष्मपणे व कथेला समजून घेत वाचन करताना विद्यार्थ्याच्या जवळ महत्त्वाच्या ठिकाणी खुणा करण्यासाठी पेन्सिल सुद्धा असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या वाचनात कथेचे आकलन तर होतेच, त्याचबरोबर कथेचा गाभा कळतो. दुसऱ्या वाचनात कथेचा प्रकार, कथेमध्ये मुख्य आशय काय आहे? काय काय तपशील आहेत? काय रिकाम्या जागा आहेत? त्या रिकाम्या जागा आपल्याला कळत जातात. सभोवतालचं परिप्रेक्ष्य विद्यार्थ्याच्या लक्षात येतं आणि म्हणून दुसरं वाचन कथेचं सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग जे तिसरं वाचन असतं बघा, तर हे तिसरं वाचन पण अतिशय महत्त्वाचं आहे. तिसऱ्या वाचनामध्ये दुसरं वाचन सूक्ष्मपणे झालं, की तिसरं वाचन करत असताना कथेचं आकलन झाल्यामुळे विद्यार्थ्याने टिपण काढलं पाहिजे आणि टिपण काढल्यामुळे कथेचा आराखडा विद्यार्थ्याच्या लक्षात येतो. त्याचबरोबर परीक्षेत साधारण कोणते प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज येतो. टिपण काढताना कथेचं शीर्षक फार महत्त्वाचं आहे. कारण तो कथेचा आत्मा असतो आणि लेखकाने त्याला उचित शीर्षक दिलेलं असतं. कथेचा प्रकार कोणता आहे? कथेचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यातला कोणता प्रकार आहे? लेखक परिचय करून देणं गरजेचं आहे. कथानक, व्यक्तिरेखा किती आहेत? काय काय घटनाप्रसंग आहेत? निवेदनशैली कशी आहे? तर निवेदनशैली, भाषाशैली, संवाद जे आहेत त्या संवादांचा विचार करणं गरजेचं आहे. बोलीभाषा असेल, कथेचा समारोप कसा केलेला आहे, तर साधारण हा सगळा क्रम त्या ठिकाणी तिसऱ्या वाचनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि स्वतःच्या शैलीत काढलेले जे टिपण आहे ते विद्यार्थी आपल्या अध्यापकाकडून तपासून घेऊ शकतात. त्यामुळे काय होतं की टिपण काढण्याची ही जी सवय लागलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करता येते आणि अध्यापक तपासून देताना काय सुधारणा करावी हेही सांगतात. आता तिसरं वाचन झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या काही शंका असतील तर अध्यापकांशी संवाद साधू शकतात, त्याला विचारणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार कथेचे साधारण 3 ते 4 वेळा अवधान एकाग्र करून सूक्ष्म वाचन झाल्यानंतर टिपण काढून झाल्यानंतर आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कथेचं अध्ययन करताना कोणते अडथळे आलेत, हे अडथळे आपण कसे दूर केले पाहिजेत, हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आला पाहिजे. कधी-कधी आपण काय करतो, सिनेमा पाहतो, टीव्ही पाहत असताना मालिका पाहतो, क्रिकेटचे सामने बघतो आणि आपल्याला अभ्यास करण्याची, कथा वाचण्याची सवय असते. तर ही जी सवय आहे, ही सवय आपलं अवधान विचलित करणारी सवय आहे. अध्ययनामध्ये त्यामुळे अडथळा येतो. मोबाईलवर गाणी ऐकत असतो, वर्तमानपत्र वाचत असतो आणि तरीही आपण अभ्यास करतो. तर ह्या ज्या सवयी आहेत, ह्या सवयी अध्ययन करत असताना आपण दूर करणं गरजेचं आहे. अशी सवय जर दूर केली तर अध्ययन चांगलं होतं. दुसरी गोष्ट गटचर्चा महत्त्वाची आहे. कथेवर गटचर्चा आपण केली पाहिजे. कथेचं अभिवाचन केलं पाहिजे. अध्यापनाच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ज्याप्रमाणे एक विषय निवडतात, गटामध्ये चर्चा करतात, त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी समूहाने मग ते 5 ते 10 पर्यंत विद्यार्थी एकत्र आले पाहिजे. कथेवर चर्चा करू शकतात. कथेचं अभिवाचन हा सुंदर उपक्रम सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या अध्यापकांना सोबत घेऊन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कथा सादरीकरण जे आहे ते सादरीकरण आपल्याला करता आली पाहिजे आणि कथा सादरीकरणाचा छान आनंद सर्वांनाच घेता येतो आणि कथेवरून आपल्याला संवाद लेखनसुद्धा करता आलं पाहिजे. कारण ज्याला संवाद लिहिता येतात त्याला आता ज्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या मीडियामध्ये सुद्धा चांगलं काम करता येतं. त्याचप्रमाणे दूरचित्रवाणी असेल किंवा आकाशवाणी असेल
किंवा वृत्तपत्र याच्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येतं. म्हणून संवाद आपल्याला लिहिता आले पाहिजे आणि संवाद विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही त्याची आपण तयारी करणं गरजेचं आहे. तर कथेचं अध्ययन करत असताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. कथा एक वेळा वाचून आपल्याला कळणार नाही, तर कथा कमीत कमी 3-4 वेळा वाचली पाहिजे. पहिलं वाचन आपलं धावतं असतं, कथेची ओळख होते, पण दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला कथेमध्ये नेमकं काय म्हणायचं लेखकाला हे कळत जातं आणि तिसरं जे वाचन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कथेच्या भाषाशैलीपासून कथेमध्ये असणाऱ्या व्यक्तिरेखांपासून सगळ्याच गोष्टी कळत जातात. म्हणून कथा अध्ययन करत असताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद.